ग्रँड स्वागत केलं जात आहे. अगदी पेपर फायरच्या माध्यमातून सगळ्या टीमचं कौतुक. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलंय. आणि या स्पर्धेचा चॅम्पियन ज्या टीमने KPL 2025 चा हा टायटल आपल्या नावी केलाय, सध्याच्या घडीला चॅम्पियन्स ट्रॉफी चा सुरू आहे. आणि विजेत्या टीमला देखील एक मोटर बाईक सौ कांता जितेंद्र तांडेल यांच्या स्मरणार्थ विजेत्या टीमला दिली जाईल बाईक. आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक कैलासवासी भालचंद्र रामचंद्र म्हात्रे यांच्या स्मरणार्थ आपण हर्षल स्मॅशर ठरला या टीम KPL 2025 चा चॅम्पियन. खूप खूप अभिनंदन हर्षल स्मॅशर्स. या सगळ्या टीमचं कौतुक. या टीमला दिलं जाईल एक स्पेशल बाईक आणि ही चमचमाती ट्रॉफी. खूप खूप अभिनंदन सगळ्याच टीमचं. मनपूर्वक आभार आणि अभिनंदन. सगळ्या टीमला कौतुक करावं लागेल. आणि या संघ मालकाला दिली जाईल एक मोठी बाईक. ही बाईक देखील प्रदान केली जाईल. या टीमचं देखील कौतुक. आणि आशिष अभिमन्यू तांडेल आणि मयूर अभिमन्यू तांडेल यांनी KPL साठी जे सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचं देखील मी आभार मानतो. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. ओमकार भोईर, ओमकार साईनाथ भोईर यांनी हे योगदान दिलं त्याबद्दल त्यांचं देखील आभार मानतोय. थँक्यू व्हेरी मच सगळ्यांचंच. आणि मालिकेवीरसाठी सायकल जी आम्हाला पुरस्कृत केली ओमकार साईनाथ भोईर यांचं देखील आभार मानतोय. चला बक्षीस वितरण सोहळा झाला. KPL हर्षल तांडेल जे संघ मालक आहेत हर्ष स्मॅशरचे त्या टीमला ही बाईक दिली जाईल. खूप खूप अभिनंदन. कांताबाई जितेंद्र तांडेल कैलासवासी कांताबाई जितेंद्र तांडेल यांच्या स्मरणार्थ ही मोटर बाईक दिली जाईल. हिरोची बाईक. आणि प्रथम क्रमांकाची ट्रॉफी जी पाहिली तर कैलासवासी भालचंद्र रामचंद्र म्हात्रे यांच्या स्मरणार्थ. थँक्यू. सगळ्याच मान्यवरांना विनंती करतो की स्थानपन्न व्हा आणि जाऊया खेळ सुरू करूया. जाऊया कमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा यशवंत पाटील सरांकडे. धन्यवाद. चला दुसरी सेमीफायनल साईराम नेरोल आणि गोरसे अशी ही जबरदस्त लढत. तर प्रवीण रोहिदास पाटील यांच्यातर्फे प्रत्येक विकेटसाठी 5,000 रुपयाचे कॅश प्राइज. विकेटसाठी 1000, हॅट्रिक 5,000. तर रवींद्र शेठ भगत नेरुळगाव यांना विनंती आहे कृपया स्टेजवर या प्लीज. संदेश ठाकूर कुठे असतील त्यांना देखील विनंती आहे कृपया स्टेजवर स्थानापन्न व्हा प्लीज. छोटा क्रमांक पहिल्या प्रगती पदावर दर्पण मेघनाथ केने आणि संदेश केने पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. दर्पण तयार. बॉलिंग मार्को तयार. होय यस पुन्हा एकदा कलात्मक तंत्र शुद्ध फटका. चेंडू पुश केला टॅप केला चेंडूला बदललाय. दरम्यान मिळतील 2 धावा. चांगलं रनिंग मिळून विकेट. संघाची धाव संख्या झाली 5 वर 1 बाद 5. 5 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. माझ्या समवेत रेडिओ जॅकी चॅनल तब्बल 35 ते 40 वर्ष अतिशय ओघवत्या भाषेत राष्ट्रीय भाषेमध्ये ज्यांनी समालोचन क्षेत्रातील नामवंत समालोचक जतीन धनावडे साहेब यांना विनंती करतो की आपण मंचावर या. जी सगळे फ्लेक्स आहेत त्याचे ग्राफिक डिझाईन त्यांनी बनवले त्याबद्दल त्यांचं देखील आभार मानतोय. सगळ्याच महिला मंडळांचं मी मनपूर्वक आभार मानतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं सगळ्याच महिला मंडळांनी उपस्थिती दाखवली त्याबद्दल सगळ्यांचंच मी मनपूर्वक आभार मानतोय. या स्पर्धेसाठी आलेल्या सर्वच अतिथी मानवांचं हार्दिक 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 असं स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. धन्यवाद. धन्यवाद. क्लीन बॉल त्रिफल अचित पितवडे उघड्यावर दांडे गोल झाले. यष्ट्या उखडले गेला आणि हा गोरसई संघाला दुसरा हजार दुसऱ्या विकेटचा बदल. मिस्टर मेघनाथ केने बॅक टू द डगआउट. 2 बाद 3 अशी वाताहत यातायात दमदाम परिस्थिती. भेदक मारा. मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग फ्रॉम दर्पण. चला नवीन फलंदाज पवन केने ज्याने त्या दिवशीची रात्र गाजवली तोच हा एक अतिशय विस्फोटक घातक फलंदाज. काय म्हणा प्रदीप जी? बिल्कुल काफी सुर्खियां बटोरी है पवन केने ने. जहां भी खेलने के लिए जाते हैं दर्शक बहुत लाइक करते हैं इनको. कुल स्कोर है 3 रन 2 विकेटों का पतन हुआ है. जबकि
पहले ओव्हर धाव संख्या 5 आली तर अपडेट करा ना प्लीज. केडी काय कर रहे किती इथं 3 धाव आहेत. धाव संख्या 5 वर 2 बाद 5 5 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. आणि टिबॉस पुन्हा एकदा हलक्यानं पुश केला टॅप केलाय. एक धाव मिळेल दुसरी धाव परंतु वंचित आहे. एक धाव मिळते संघाचा टोटल स्कोर झालाय 2 बाद 6 वर. चांगली गोलंदाजी प्रदीप विचारे कारण गोरसे सारख्या बलाढ्य संघाला पहिल्या पॉवर षटकांना काय म्हणाल. बिल्कुल बहुत उम्दा गेंदबाजी कर रहे हैं दर्पण, इसमें कोई संदेह नहीं है. क्या लाजवाब गेंदबाजी का मुजाहरा कर रहे हैं. अब तक 2 विकेट उन्होंने यहाँ इस ओवर में प्राप्त किए और लाजवाब गेंदबाजी कर रहे हैं. कुल स्कोर है 6 रन 2 विकेटों का पतन हुआ है गोरसाई बी टीम का. एक तगड़ी टीम है गोरसाई बी की और उसको पूरी तरह से यहाँ पे अंकुश में रखा है, नियंत्रण में रखा है नेरुल 11 के दर्पण ने. शेवटचा 1 बॉल टू गो लास्ट डिलिव्हरी फ्रॉम दर्पण. अतिशय जबरदस्त मारा केला आणि प्रतिस्पर्धी संघाला बॉलिंग मार्ग तयार. दर्पण लास्ट डिलिव्हरी इन द फर्स्ट ओव्हर. गोरसई विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम रायवल हर्षेस साईदाम नेरुल अशी ही दुसरी सेमीफायनल. उपांत्य फेरी पुन्हा स्वीप करायचा आहे. जोरदार अपील आणि पंधांचा बोट मात्र आकाशाकडे. बॅट्समन पवन केने संदेश केने बॅक टू द डगआउट आणि बसेल धक्का तिसरा. 3rd विकेट फॉलन. तिसरी विकेट अप्पा की क्या जबरदस्त माहौल रहता था. 5 बार जो अपना मेन डायस है उसका चेहरा बदलते थे आदरणीय मिथुन पाटिल दादा. मिथुन पाटिल मित्रमंडल की जानब से वो क्रिकेट प्रतियोगिता आज भी याद आती है मिथुन दादा. आणि त्याच्यानंतर पावलावर शेखर तांडेल यांनी देखील दमदार आयोजन केलं. 2011 मध्ये 5 लाखाची तब्बल धनराशी असलेली साईदाम नेरुल मित्रमंडळाचे ते सदस्य आहेत मिथुनजी पाटील. चला बॉलिंग मार्ग तयार. नवीन गोलंदाज 6 चेंडू 6 धावा 3 विकेट. काय गोलंदाजी केली. गोरसे सारख्या बलाढ्य संघाला खिंडीमध्ये अडकलेल्या बॉलिंग मार्ग तयार. नवीन गोलंदाज अर्पित म्हात्रे द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट. दुसरी सेमीफायनल जबरदस्त आयोजन आणि हा यस पुन्हा क्लास फटका. जबरदस्त टायमिंग स्क्वेअर कट केलाय आणि धाव जाईल 4 धावांसाठी. दमदार टायमिंग फ्रॉम मिस्टर पवन केने. काय म्हणाले फटक्याबद्दल. इसी के लिए जाने जाते हैं पवन केने. क्या लाजवाब यहाँ पे गेंद को निकाल दिया था उन्होंने. देखिए गेंद को आने दिया, अपने बल्ले के कोने से लगने दिया और गेंद बंदूक की गोली की तरह निकल गई थर्ड मैन बाउंड लाइन के बाहर 4 रनों के लिए. आणि प्रदीप विचारे प्रेक्षक बघा द ड्रोन तर तुम्हाला असे चित्र दाखवा जरा प्लीज. तुमचा कॅमेरा जर जात असेल ड्रोनला समोर द परिसर चेक बघा. भिवंडी लोकसभा लोकप्रिय खासदार श्री सुरेश गोपीनाथ म्हात्रे बाळामामा यांच्या सन्मानार्थ या स्पर्धेचं आयोजन आशिष अभिमन्यू तांडेल आणि मयूर अभिमन्यू तांडेल यांच्या संकल्पनेतून साकारलेली हे खासदार चषक 2025 अशा या 5 दिवसीय 5 रजनीमध्ये यशस्वी आयोजक करण्यासाठी आयोजन कमिटी सुमित कुमार अँड कंपनी ग्रुप मित्र परिवार सर्व हितचिंतक रात्रभर मेहनत घेतली. त्यांचा यथोचित सन्मान होणं फार गरजेचं आहे कारण की हा सत्कार बाळामामा यांचे भाचे मयूर अभिमन्यू तांडेल तसेच ओमकार साईनाथ भोईर प्रेमनाथ बाळाराम भोईर यांच्याद्वारे हा व खासदार
आदरणीय सुरेश म्हात्रे बाया मामा यांच्या शुभ हस्ते केला जाईल. खऱ्या अर्थाने योगेश तांडेल आपण देखील मंचावर या. यांचा सगळ्यांचाच आभार मानणं, त्यांचा सन्मान करणं गरजेचं आहे. अहोरात्र या खासदार चषकासाठी या सगळ्याच मंडळीने मेहनत घेतली. ही खासदार चषक नुसतंच नवी मुंबई नाही तर अखंड महाराष्ट्रभर या स्पर्धेची चर्चा सुरू आहे आणि त्यासाठी या संपूर्ण ग्रुपसाठी प्रभू रामचंद्रांची ही प्रतिमा इथे दिली जाईल आणि या ग्रुपचा विशेष सन्मान या मंचावर केला जातोय. खासदार चषक या स्पर्धेसाठी या सगळ्याच मंडळीने भरपूर सहकार्य केलं, त्याबद्दल या सगळ्याच सहकार्यांचं, सगळ्याच मित्र परिवारांचं, सगळ्याच आयोजकांचं मी मनपूर्वक आभार मानतोय. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने दिलेलं योगदान आज कोणी विसरणार नाही. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाचं योगदान आहे. हे योगदान नेहमीच या स्पर्धेच्या निमित्तानं लक्षात ठेवलं जाईल आणि यांना सगळ्याच मान्यवरांना येथे एक विशेष प्रतिमा देऊन त्यांचा गौरव केला जातोय. प्रभू रामचंद्रांप्रमाणे आपण हे सगळेच एकनिष्ठ आपण या स्पर्धेसाठी आहोत, त्याबद्दल आपण त्यांचा देखील आभार मानतोय. ओमकार भोईर, मयूर तांडेल, प्रेमनाथ भोईर यांना देखील विनंती करतोय यांच्यातर्फे हा सन्मान असेल. हे सन्मान करणं गरजेचं आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी या सगळ्याच मंडळीने भरपूर योगदान दिलं, त्याबद्दल आयोजन कमिटीच्या वतीने आणि आयोजकांच्या वतीने या सगळ्यांचंच मनपूर्वक आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. सगळ्याच मंडळींचं मी विशेष आभार मानतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं ही भव्य दिव्य स्पर्धा आज भरवली. मयूर तांडेल, ओमकार भोईर आणि प्रेमनाथ भोईर यांच्या वतीने हे या सगळ्याच मंडळींसाठी एक स्पेशल गिफ्ट आणि स्पेशल एक टोकन आहे, ते तुमच्यासाठी थँक्यू साठी ही टोकन अमाऊंट आहे. थँक्यू व्हेरी मच. सगळ्याच दोस्ती ग्रुपचं सगळ्यांचंच मी आभार मानतोय. आणि प्रेक्षक प्लीज कृपया बाउंड्री लगत तुम्ही उभं राहू नका, जरा मागे सरा. चला मॅचच्या दिशेने प्लीज सगळ्या मान्यवरांना विनंती करतोय, प्रेक्षकांना विनंती करतो की बाउंड्री लगत कोणी उभं राहू नका, अगदी मागे सरा. दीपेश पाटील दोस्ती ग्रुप खजिनदार, त्यांच्याकडे ही अमाऊंट सुपूर्द केली जाईल. आणि जाऊया आपण कॉम बॉक्स मध्ये O2 कमेंट्री बॉक्स. धन्यवाद. 4 बाद 19 9 रन बदल, चौथ्या विकेटचा बदन, चौथा गडी घालत, चौथ्या विकेटचा कडदाब आहे. धाव संख्या 4 बाद 19. असं वाटलं होतं आक्रमक संदेश केने, अजून पवन केने मात्र आहे. प्रदीपजी विचारे हाच तो एक धोकादायक फलंदाज, त्या दिवशी त्याने बहारदार काम काय म्हणाल. बिल्कुल, जब तक पवन केने जैसे एक मंजे हुए खिलाड़ी विकेटों के बीच में मौजूद रहेंगे तब तक किसी न किसी तरीके से गोसाई बी की आशाएं जीवित रहेगी, इसमें कोई संदेह नहीं है. 2 चौके अब तक पवन केने इन्होंने जोड़े अपने इस पारी में. 10 के कुल बल्लेबाजी कर रहे हैं. ISPL चा ब्रँड मिस्टर भावेश पवार, कारण त्या दिवशी त्यांच्या कॅप्टननी कमेंट दिली की आम्हाला 40 धावा भरपूर झाल्या. बिल्कुल, गेंदबाजी काफी सक्षम है अगर देखा जाए तो गोरसाई बी टीम की. देखते हैं आज कितने रन स्कोरबोर्ड के ऊपर वे टांगने में यहाँ पे सफल हो पाते. ये तो आने वाली गेंदबाजी यहाँ पे नेहरू 11 की तय करेगी, लेकिन बहरहाल यहाँ पे बहुत ही उम्दा गेंदबाजी कर रहे नेहरू 11 के गेंदबाज. 19 रन एक स्कोरबोर्ड के ऊपर गोरसाई बी टीम के 4 विकेट अब तक उन्होंने यहाँ पे गंवाई है. यस, 4 बाद 19 19 फॉर लॉस ऑफ 4 विकेट. शेवटचा 1 बॉल टू गो फ्रॉम अर्पित म्हात्रे. पहिल्या षटकात फक्त 6 धावा दिल्या, चांगली गोलंदाजी केली होती. त्याच्यानंतर मात्र थोडासा अटॅक केला होता, पण तो मात्र महत्वाची विकेट. दशरथ दादा, ये जो साझेदारी है यहाँ पे अगर देखा जाए तो पवन केने और भावेश पवार के बीच में ये कितनी रनों की मैदान के बीच में होती है. ही खरी त्यांची मेन पार्टनरशिप. बॉलिंग मार्ग को तयार. यस, पुन्हा एकदा स्टेअर करायचा आहे. तर मिळेल 1 धाव आणि संघाचा टोटल धाव संख्या आणि 4 धावा मिळतील. बघा सीमारेषे लगत चेंडू ट्रॅव्हल झाले, बघा कसं स्टेअर केला चेंडूला. बिल्कुल, अर्पित मात्र के गेंद के गति का इस्तेमाल किया था यहाँ पे और क्या लाजवाब गेंद को सैला दिया था. बैकवर्ड पॉइंट रीजन में बंदूक की गोली की तरह निकल गई. प्रदीप विचारे हा फिल्डिंग व्हायला हवा होता. 4 धावा मिळते. संघाचा टोटल स्कोर 23. 4 बाद 23. बघा झाल्या धावा त्यांना. ते म्हणता आम्ही 40 जरी आम्हाला असल्या तर आमच्यासाठी भरपूर आहेत. स्टेज थोडंसं खाली करा, कारण की मामा जेव्हा खाली उतरतील तेव्हा आपण फोटो काढूया. मामा आहेत
प्रवीण रोहिदास पाटील यांच्यातर्फे विकेट हॅट्रिक 5,000 रुपये प्रत्येक विकेटला 1,000 रुपयाचे कॅश प्राइज. चला नवीन गोलंदाज धाव संख्या 12 चेंडू 23 धावा 11.5 धावांचे इक्वेशन समीकरण आस्किंग रन रेट दुसरी सेमी फायनल खासदार बाल्यामामा चषक 2025 हे बहारदार आयोजन. अजिंक्य मारुती पाटील उद्योजक त्यांना विनंती करतो की मंचावर या. आणि हा स्पेशल सन्मान आहे. हा सन्मान असा आहे की करावे गावाचा आमचा युवक आज महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत आहेत. तर 3 अंपायरसाठी 500 रुपये का निलेश पाटील अग्रोळी गाव आणि रवींद्र भगत दशरथ पाटील सर, आपण हा सन्मान करूया. ज्या व्यक्तींच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आयोजित केली गेली त्या व्यक्तींचा सन्मान आपण करणार आहोत. बघा अंपायरला कोणी पैसे देत नाही, हे पहिलं पुण्याचं काम आहे. सर्वात आधी आपण त्या व्यक्तींचा सन्मान करूया. आज जर पाहिलं तर महाराष्ट्रातील मोठं नाव मानलं जातं. आज सगळ्यांच्याच पसंतीचे असे लाडके खासदार म्हणून त्यांची ओळख आहे. धर्मवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक गोरगरिबांना त्यांनी रोजगार दिला, अनेक कार्य त्यांचे पाहिले आणि अनेक विकासाची कामं आज भिवंडी परिसरामध्ये पाहतोय. भिवंडी लोकसभा सन्माननीय दमदार खासदार सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेबांचा येथे यथोचित सन्मान या मंचावर केला जात आहे. मी विनंती करतोय मयूर तांडेल आणि त्याचबरोबर आशिष तांडेल यांच्या शुभ हस्ते प्रभू रामचंद्रांची ही प्रतिमा आणि कमिटी मेंबर्स आपण देखील जॉईंट व्हा. आपल्या सगळ्यांच्या शुभ हस्ते दमदार खासदार आदरणीय सुरेश म्हात्रे बाळा मामा यांचा हा शाही सन्मान केला जातोय. कार्यक्षम निर्भीड आणि तरफदार असे सन्माननीय खासदार सुरेश म्हात्रे बाळा मामा साहेबांचा हा सन्मान केला जातोय. खासदार चषक आपल्याच भाचे मंडळींच्या माध्यमातून आयोजित केले गेले. हा सन्मान करणं कर्तव्य आहे. महाराष्ट्राचं महावस्त्र, प्रेमाचं सौंदर्याचं आपुलकीचं प्रतीक पुष्प आणि प्रभू रामचंद्रांची ही मूर्ती, कारण की त्यांचं कार्य देखील तशाच पद्धतीचं आहे. म्हणूनच आज जर पाहिलं तर ही प्रतिमा देऊन आदरणीय सुरेश म्हात्रे बाळा मामा सन्माननीय खासदार भिवंडी लोकसभा त्यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातोय. अतिशय दमदार दानशूर व्यक्तिमत्व म्हणून महाराष्ट्राचं एक आदराचं नाव आणि त्यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. त्यांच्या सन्मानार्थ या स्पर्धेचं आयोजन. अंपायर थोडासा मॅच थांबवा. नवी मुंबई तर्फे देखील मी नामदेव भगत साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सुरेश म्हात्रे बाळा मामा साहेबांचा देखील आपण सन्मान करावा. आणि मी विनंती करतोय सन्माननीय नामदेव भगत साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. मी मयूर तांडेल यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. माजी सिडको संचालक आणि अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सन्माननीय नवी मुंबई आदरणीय नामदेव भगत साहेबांचा यथोचित सन्मान या मंचावर केला जातोय. अगदी दमदार व्यक्तिमत्व नामदेव भगत साहेब यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. अतिथी देवोभव आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करणं ही परंपरा आहे आणि आदरणीय नामदेव भगत साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय. स्वागतम, सहर्ष स्वागतम. हॅलो सोडा. आदरणीय सन्माननीय माजी नगरसेविका सलोजा सुतार मॅडम यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. मी पुन्हा एकदा आशिष अभिमन्यू तांडेल आणि मयूर अभिमन्यू तांडेल यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा. या सगळ्या अतिथी मान्यवरांचा सन्मान केला जातोय आणि त्यानंतर आपण सुरेश म्हात्रे बाळा मामा साहेबांचं आपण मनोगत देखील ऐकणार आहोत. सलोजा सुतार मॅडमचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. सन्माननीय माजी नगरसेविका आणि महिला असून आज समाज कार्यामध्ये मोठं हातखंड आहे. महिला जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांचं कार्य आम्ही सातत्याने पाहिले आणि त्यांचा शुभ सन्मान या मंचावर केला जातोय. सुस्वागतम, सुस्वागतम. हॅलो 4/24 24 for the loss of 4 wickets.
आणि आणखीन एक सन्मान आहे आदरणीय सुरेश म्हात्रे बाळ्या मामा साहेबांचे चिरंजीव सुमित दादा म्हात्रे यांचा देखील सन्मान. त्याआधी आपण सुतार साहेबांचा सन्मान करणार आहोत. ज्येष्ठांचा सन्मान करणं ही परंपरा आहे आणि तो देखील एक प्रोटोकॉल आहे आणि म्हणूनच आपण सन्मान्य सुतार साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय. आदरणीय सन्मानाच्या निमित्तानं आपण जर पाहिलं तर अतिथी मान्यवर आहेत, त्यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. अतिथी मान्यवर उपस्थित आहेत, त्या सर्वांचंच हार्दिक स्वागत आहे. या सगळ्याच अतिथी मान्यवरांचा सन्मान या मंचावर केला जातोय. अतिथी मान्यवरांचा सन्मान केला जातोय. मयूर तांडेल यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. सुतार साहेबांचा सन्मान आपण जर पाहिलं तर त्यांचं देखील कार्य आम्ही सातत्याने पाहिलंय. आपल्या विभागाला आकार देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून सातत्याने केलं जातं. राज घरत यांचा देखील सन्मान आपण करणार आहोत. युवा समाजसेवक आणि त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. आपण राज घरत साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. आलेल्या सर्वांचं सरसे स्वागत केलं जातंय. अतिथी मान्यवरांचा सन्मान करणं ही परंपरा आणि खासदार चषक या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जर पाहिलं तर सगळ्याच अतिथी मान्यवरांचा सन्मान केला जातोय. आणि पुढचा सन्मान आपण जाणार आहोत. ज्याप्रमाणे आदरणीय सुरेश म्हात्रे बाळ्या मामा सन्माननीय खासदार भिवंडी लोकसभा त्यांचं कार्य आम्ही सातत्याने पाहिले. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज सुमित दादा म्हात्रे यांनी देखील आपल्या समाज कार्याचा झेंडा रोवलाय आणि त्यांचा सन्मान करणं देखील आमचं परम कर्तव्य आहे. आणि हा सन्मान या दोन बंधूंच्या माध्यमातून केला जातोय. मी आशिष तांडेल आणि मयूर तांडेल यांना विनंती करतोय की सुमित दादा म्हात्रे यांचा सन्मान आपण करावा. अतिशय दमदार व्यक्तिमत्व, उच्च शिक्षित आणि समाज कार्यातील एक मोठं नाव, युवा नेते म्हणून त्यांची ओळख आहे. आणि सुमित दादा म्हात्रे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. आज खासदार चषक 2025च्या दरम्यान या सर्वच अतिथी मान्यवरांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत केलं जातोय. मी विनंती करतोय की आयोजन कमिटीला आणि आयोजकांना मिथुन दादा पाटील यांचा देखील सन्मान आपण करणार आहोत. मिथुन दादा पाटील यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. मी पुन्हा एकदा विनंती करतोय मयूर तांडेल यांना की आपल्या शुभ हस्ते मिथुन दादांचा सन्मान आपण करावा. आणि त्यानंतर आपण थेट जाणार आहोत आदरणीय सुरेश म्हात्रे बाळ्या मामा साहेबांचा सन्मान. तर आपण पाहू शकाल हा सन्मान केला जातोय. आज मिथुन पाटील मित्र मंडळाच्या माध्यमातून देखील 5 लाखाची स्पर्धा आम्ही पाहिली होती. आज इंटेक मध्ये देखील त्यांचं भरपूर चांगलं कार्य राहिलंय. 30+ संघटना असेल, या संघटनेसाठी देखील त्यांचं भरपूर मोठं योगदान आहे. आणि क्रिकेटवर भरपूर प्रेम केलंय मिथुन दादा पाटील यांनी आणि त्यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. चला आपण आदरणीय खासदार साहेबांकडे भरपूर कमी वेळ आहे, त्यामुळेच हा वेळेचं भान ठेवून मामांकडे जाऊया. मामा, काय वाटतंय आज आपल्याच भाषांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य स्पर्धा आहे. भिवंडी परिसरामध्ये अनेक स्पर्धा होतात, पण आज या नवी मुंबईमध्ये ही मोठी स्पर्धा होते. आपल्या भाच्या मंडळीने आपल्याच नावाला आणि आपल्या गौरवानिमित्ताने ही स्पर्धेचं आयोजन केलं. कसं वाटलं मामा? काय सांगाल या स्पर्धेबद्दल आणि काय व्यक्त व्हाल तुम्ही खासदार चषक 2025च्या दरम्यान? आज या ठिकाणी आशिष तांडेल, मयूर तांडेल दोन्ही माझे भाचे आणि यांच्या वतीनं त्यांचा परिवार असेल, करावे गावचे ग्रामस्थ असतील,
यांच्या वतीने या ठिकाणी आयोजित खासदार चषक 2025 आणि खास करून या स्पर्धेदरम्यान भेट देण्यासाठी उपस्थित नवी मुंबईतील ज्येष्ठ नेते सन्माननीय नामदेवदादा भगत, आमच्या सलुजाताई सुतार साहेब, नवी मुंबईतील माजी नगरसेवक, सर्व सन्माननीय अतिथी आणि खास करून या भव्य दिव्य अशा स्पर्धेत सहभागी सर्व संघ, खेळाडू आणि ज्याप्रमाणे आमच्या सूत्रसंचालकांनी सांगितलं की खूप मोठ्या प्रमाणात या स्पर्धेदरम्यान भेट देण्यासाठी, प्रोत्साहित करण्यासाठी उपस्थित सर्व प्रेक्षक वर्ग, सगळ्यात पहिले तर माझ्या दोन्ही बाच्यांना धन्यवाद देईन की त्यांनी माझ्या गौरवार्थ ही स्पर्धा आयोजित केली. मी आपल्या सगळ्यांना आवर्जून सांगेन, आपण सर्वजण ज्या धर्मात, ज्या कुळात, ज्या मातीत जन्माला आलोय, या कुळामध्ये आपण एकमेकाचा आदर करणं, एकमेकाशी असलेले ऋणानुबंध हे कायम आयुष्यभर जपत राहणं. आणि म्हणूनच खरं म्हटलं तर आपल्या धर्मात भाचा किंवा भाची हे मोठं स्थान असतं, म्हणजे मामासाठी तरी ते आदराचं स्थान असतं. तसाही माझ्या भाच्यांचा देखील मी आदर करतोय, परंतु आज खास करून त्यांनी माझ्या आदराखातर, कारण प्रत्येकाला एक अभिमान असतो. मी पाहिलं अनेक ठिकाणी आगरी कोळी समाजाच्या वतीनं माझं अभिनंदन केलं गेलं. मी सगळ्या समाजाचे, खास करून या स्पर्धेदरम्यान मी माझ्या भिवंडी लोकसभा क्षेत्रातील सगळ्या मतदार बंधू भगिनींचे आणि खास करून शरदचंद्रजी पवार साहेब, कारण फक्त ना फक्त पवार साहेबच हे करू शकले असते, बाकी कोणाच्या बच्ची बात नव्हती. जो तिकीट काँग्रेसला होता, परंतु तिकडनं खेचून आणून आणि एवढ्या मोठ्या मताने माझा विजय सोपस्कर करून दिला. त्या आदरणीय शरद पवार साहेबांचे कायम ऋण माझ्यावर असतील. या स्पर्धेदरम्यान मी या गावातील आणि तांडेल कुटुंबातील सर्वांचेच मनापासून आभार व्यक्त करतोय. कारण मला कल्पना आहे, जरी माझ्या दोन भाच्यांनी स्पर्धा आयोजित केली तरीसुद्धा एवढी मोठी स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सगळ्यांचं, मग त्यांची मित्रमंडळी असतील, नातेगोते असतील, कुटुंबीय असतील, या सगळ्यांचं खूप मोठं मोलाचं योगदान असतो. आणि म्हणून या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि मी अपेक्षाही करेन किंवा मी आवर्जून आपल्या सगळ्यांना सांगेन, आपलं सगळ्यांचं एकमेकाविषयी असलेलं आदर, एकमेकाविषयी असलेलं प्रेम हे कायम द्विगुणित हो, अशा प्रकारची प्रार्थना मी एकविरा मातेच्या चरणी करतो. पुनश्च एकदा सगळ्यांना धन्यवाद देऊन आपल्या सगळ्यांचे देखील आभार व्यक्त करतोय. रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच. आदरणीय भिवंडी लोकसभा खासदार सुरेश म्हात्रे बाळ्या मामा यांचं मनोगत ऐकलं. आपल्या भाच्या मंडळीने ज्या पद्धतीने हे आयोजन केलं, आज अखंड महाराष्ट्रभर या स्पर्धेचं आयोजन आणि या स्पर्धेची चर्चा सुरू आहे आणि त्याचं कौतुक देखील केलं. सगळ्यांचं सहकार्य आहे, कारण की एकट्या दुकट्याचं काम नाही, हे सगळ्यांनाच घेऊन या स्पर्धेचं आयोजन करणं महत्त्वाचं आहे. आणि एक विशेष सन्मान असेल मामा तुमच्या हस्ते, कारण की आज करावे नगरीचा एक उभरते सितारे आहेत ज्याने लेदर क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली. तो सन्मान आपल्या शुभ हस्ते केला जाईल. अंडर 14 चे हे लेदर क्रिकेटचे खेळाडू आहेत
जे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आधी आपण हा सन्मान करणार आहोत आणि ज्या आवाजाने गेली 40-45 वर्ष तुम्हा आम्हा सर्वांनाच मंत्रमुग्ध केले असे लेजेंडरी व्हॉइस दशरथ पाटील साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय. एक स्पेशल मोमेंटो आणि स्पेशल एक प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. कारण की बाळ्या मामांना देखील माहिती आहे की त्यांच्याच गौरवानिमित्तानं अनेक स्पर्धा होतात. त्या स्पर्धेसाठी दशरथ पाटील यांची वाणी आम्ही अनेक वर्ष ऐकतोय. या महान समालोचकांचा एक महान सन्मान करणं आमचं परम कर्तव्य आहे. करावे भूषण आणि या महाराष्ट्रातील टेनिस बॉल क्रिकेटचा शब्द सम्राट दशरथ पाटील साहेबांचा हा यथोचित सन्मान या मंचावर केला जातोय. दमदार खासदार सन्माननीय सुरेश म्हात्रे बाळ्या मामा साहेबांच्या शुभ हस्ते ही प्रभू रामचंद्रांची प्रतिमा देऊन त्यांचा गौरव हा सन्मान केला जातोय. करावे भूषण महाराष्ट्रातील एक मोठं नाव आदरणीय दशरथ पाटील सरांचा यथोचित सन्मान या मंचावर केला जातोय. आपण जर पाहिलं तर 40-42 वर्ष ज्या आवाजाने अनेक स्पर्धा गाजवल्या, अनेक इव्हेंट ज्यांनी आपल्या वाणीने सगळ्यांनाच मंत्रमुग्ध केले असे व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट दशरथ पाटील साहेबांचा सन्मान. आणखी एक सन्मान आहे जो स्पेशल आहे. याच गावातील क्रिकेटचे एक बेहतरीन खेळाडू, ज्या खेळाडूने देखील भरपूर चांगलं क्रिकेट आणि क्रिकेट या खेळावर आपलं प्रावीण्य दाखवलंय असा खेळाडू म्हणजे जयेश तांडेल यांचा देखील स्पेशल सन्मान आपण करणार आहोत. जयेश तांडेल आपला देखील स्पेशल सन्मान या मंचावर केला जातोय. जयेश तांडेल प्लीज या मंचावर. थँक्यू व्हेरी मच दशरथ पाटील सर. चला पुढचा सन्मान. यस, मिथिलेश तांडेल आणि द्रोण तांडेल हे दोन असे खेळाडू आहेत ज्या खेळाडूने मुंबई क्रिकेट आणि लेदर बॉल क्रिकेट मध्ये ज्याने आपला प्रावीण्य दाखवलंय. भास्कर ट्रॉफी यामध्ये सुपर 8 मध्ये पोहोचणारा आणि 8 विकेट घेणारा द्रोण योगेश तांडेल याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आणि मिथिलेश शेखर तांडेल या दोन्ही युवकांचं येणाऱ्या कालावधीमध्ये यातलाच कोणीतरी भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर होईल, यातलाच कोणी किंग कोहली होईल, यातलाच कोणी हिटमॅन रोहित शर्मा होईल. या द्रोण तांडेल आणि मिथिलेश तांडेल यांचा सन्मान हा सन्मान केला जातोय. या दोन युवकांचा स्पेशल सन्मान या मंचावर केला जातोय. सार्थक अभिमान असेल की लेदर क्रिकेट मध्ये या युवकाने आपली छाप सोडली, करावे गावाचं नाव रोशन केलंय आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नक्कीच हे दोन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. या गोष्टीसाठी आपण देऊया या दोन्ही युवकांना शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. चला जयेश तांडेल यांचा देखील स्पेशल सन्मान. कारण की आपण जर पाहिलं तर नुकतंच आगरी प्रीमियर लीग झाली होती. त्या प्रीमियर लीग मध्ये काय धमाकेदार परफॉर्मन्स केला होता. सुमित कुमार अँड कंपनी या टीम कडून जो चॅम्पियन झाला होता आगरी प्रीमियर लीगचा, त्या चॅम्पियन मधील बेस्ट बॅटरचा खिताब पटकावणारा जयेश तांडेल या करावे गावातील एक अप्रतिम खेळाडू, त्यांचा स्पेशल सन्मान या मंचावर केला जातोय. वेल प्लेड आणि खूप चांगला खेळ गेली अनेक वर्ष जयेश तांडेल हे करताना दिसले आणि त्यांचा सन्मान करणं आमचं परम कर्तव्य आहे. एक स्पेशल खेळाडूचा स्पेशल सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांचं मनपूर्वक आभार. सन्माननीय खासदार सुरेश म्हात्रे बाळा मामा साहेबांचा आपण शाही स्वागत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण अनेकांचं स्वागत केलं. FCG ग्रुप करावे या टीमचं देखील फोटो सेशन केलं जातोय. सगळ्याच मान्यवरांचं मनपूर्वक आभार आहे आणि मॅच थोडी थांबली, प्रेक्षक देखील आहेत. थँक्यू व्हेरी मच. सगळ्याच मान्यवरांचं मनपूर्वक आभार मानतोय आणि
आज धनाजी ठोकरे साहेबांचं देखील ठाकूर साहेबांचं देखील इथे हार्दिक स्वागत आहे. धनाजी ठाकूर साहेब आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आपलं देखील खासदार चषक 2025 या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये हा आलेला सर्वांचं सहर्ष स्वागत केलं जात आहे. थँक्यू व्हेरी मच सगळ्याच मान्यवरांचं. चला मॅच सुरू करा प्लीज. चला धन्यवाद. सामना चालू करूया प्लीज. आयोजक मयूर अभिमन्यू तांडेल तसेच आशिष अभिमन्यू तांडेल यांना मी धन्यवाद देईन. बऱ्याच वर्षानंतर जो माझा इथं अतिशय शाही सन्मान केल्याबद्दल आमचे कार्य सम्राट भिवंडी हृदय सम्राट आमचे आदरणीय 20% समाजकारण 80% 20% राजकारण 80% समाजकारण त्यांच्या शुभ हस्ते माझा इथं समाज पुन्हा त्यात आपलं हार्दिक अभिनंदन करतो. चला प्लीज सामना चालू करा प्लीज. अजिंक्य पाटील यांचा सन्मान देखील मंचावर केला जातोय. अजिंक्य पाटील चला मॅच सुरू करा. फक्त या गाड्या जाऊ दे त्यानंतर मॅच सुरू करा. थँक्यू व्हेरी मच. अजिंक्य पाटील यांचा सन्मान या मंचावर केलं होतं. रवींद्र शेठ भगत नेरुळगाव आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. अजिंक्य पाटील यांचा सन्मान केला जातोय या मंचावर. मी विनंती करतोय की आशिष तांडेल यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातो. अजिंक्य पाटील यांचा सन्मान या मंचावर केला जातो. युवा उद्योजक आहेत हे करावे नगरीचे, त्यांचा स्पेशल सन्मान. चला मॅचला सुरुवात करा. ओ टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद. चला या धीरज बस इथे जरा प्लीज. चला डीजे आता बंद ठेवा. फक्त साऊंड सिस्टम चांगली ठेवा. चला षटक क्रमांक 3 प्रगतीबद्दल बॉलिंग मार्कवर दर्पण फोर्से 4/24 24 पर लॉस ऑफ 1 विकेट. बॉलिंग मार्क पर तैयार भावेश पवार खेळेल. डाकुरे आता एक भन्नाट फलंदाज ISPL ब्रँड क्रिकेट मधला अतिशय धोकादायक फलंदाज फलंदाज. चला स्पीडअप करा प्लीज. दुसरी सेमीफायनल दोन बलाढ्य संघ आमने सामने. बिग फाइट बिग बॅटर कळवी झुंज कडवा प्रतिकार. हो यस पुन्हा दाबा. कलात्मक फटका. कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाही. काही चेंडूची वाट लावायची, काही चेंडूची वाट बघा. ही भावेश पवारची खासियत आहे. वीरेंद्र के पाटील यांना विनंती करतो की मंचावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे. वीरेंद्र पाटील मंचावर या. धन्यवाद. बिल्कुल गेंद के मेरिट पे बल्लेबाजी करते हैं अगर देखा जाए तो भावेश पवार. इसीलिए IPL में उनका सिलेक्शन हुआ था 2024 और 2025 में. लाजवाब बल्लेबाजी करते हैं. बिल्कुल जिस तरीके का सिचुएशन है मैदान के बीच में बिल्कुल भी प्रेशर नहीं लेते. यस पवन केने खेळेल. 5 चेंडूमध्ये 11 धावांची बहारदार इनिंग. चला प्रशांत साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. हा सन्मान केला जातोय. मी विनंती करतोय यस विकेट पाटील यांचे शुभ हस्ते हा तुम्हाला 10,000 रुपये कॅश प्राइज. 5,000 प्रवीण रोहिदास पाटील समाजसेवक नेरुळगाव आणि प्रत्येक विकेटसाठी 1,000 रुपये कॅश प्राइज. आणि हा यस पवनकडे ब्रँडेड दमदार टायमिंग खासदार बाल्या मामा षटकार. क्या स्ट्रोक यहाँ पे जड़ा है पवन के ने.
देखिए कितनी सहजता के साथ वे बल्लेबाजी करते हैं और क्या लाजवाब यहाँ पे लॉन्ग ऑफ के ऊपर से उन्होंने लेंथ गेंद थी और लॉन्ग ऑफ के ऊपर से यहाँ पे लॉन्ग ऑफ के ऊपर से तान दिया है 6 रनों के लिए। प्लीज बॉल सप्लाई करा प्लीज। इस तरीके से गोरसाई बी का कुल स्कोर है 25 रन, 4 विकेटों का पतन हुआ है। जास्त असतील 31-31 धावसंख्या 31 फॉर द लॉस ऑफ उत्तुंग फटका दमदार स्ट्रोक्स फ्रॉम पवन केने दमदार बॅटिंग दर्पण फोर्से याच्यात अटॅक काउंटर अटॅक दमदार बॅटिंग मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॅटिंग 31 फॉर अतिशय दमदार आयोजन दमदार स्पर्धा क्रिकेटचा कुंभमेळा क्रिकेटची मांदी आणि ग्रामीणचा क्रिकेट थरार। येस पुन्हा एकदा बघा पहिल्यांदा आक्रमण नंतर मात्र बचाव हलक्या हाताने पुश केला टॅप केलाय एक धाव मिळते संघाची धावसंख्या 32 वर। प्रदीप बघा ही खासियत है गोरसे वाल्यांची। पवन किने और भावेश पवार भली बाती जान रहे हैं कि इन दोनों के दरमियान जितनी अच्छी साझेदारी होगी उतनी इनकी टीम के जो गेंदबाज है उनको अच्छा अवसर रहेगा इस मुकाबले में फाइट करने के लिए, दो हाथ करने के लिए। लेकिन लाजवाब गेंदबाजी कर रहे हैं दर्पण। हालांकि 3 सफलता प्राप्त की है, 15 रन खर्च किए, 1 ओवर और 4 गेंदे अब तक मुकम्मल किए। दानिया से ओवर द विकेट इस मरतबा गेंद आने के इंतजार किया, स्क्वायर कट कर दिया है, गेंद जा रही है दंदनाती हुई डीप बैकवर्ड पॉइंट बॉन्ड लाइन के बाहर और ये 4 रन। यस जबरदस्त टाइमिंग अफलातून स्ट्रोक्स 4 धावांनी एक बघा कलात्मक फटका तंत्रशुद्ध फटका विलक्षण चमत्कारी स्तुत्य फटका रमणीय फटका मॅग्निफिशियंट ड्राइव्ह फ्रॉम भावेश पवार ब्रँडेड हा 4 धावा मिळते। संघाचा टोटल स्कोर झालाय तब्बल 36 4/36 बघा वाताहत झाली ती पहिल्यांदा त्याच्यानंतर जो कमबॅक जे पुनरागमन भावेश पवार आदरणीय अशोकशित तांडेल आणि प्रसादशित तांडेल यांचं आगमन झालंय त्यांचं देखील सरस स्वागत आहे। खासदार चषक 2025 मध्ये सुस्वागतम सुस्वागतम। यस धन्यवाद। यस अतिशय चांगली स्पर्धा दमदार स्पर्धा दुसरी सेमी फायनल दोन बलाढ्य टीम नवी मुंबई आणि भिवंडी दोन्ही टीम आहेत ठाणे जिल्ह्यामधील। चला बॉलिंग मार्क दर्पण फोर्से षटक क्रमांक 3 प्रगती बदल ठेवणीतलं वैते पहिलं षटक साईदाम नेरुळगावांनी गोरसई बघा पहिल्यांदा पुन्हा एकदा फक्त पुश केला सन्मान दिला बचावात्मक पवित्रा काही चेंडू जे हाफ ट्रॅकर असतील त्याच्यावर अटॅक करायचा आणि जो चांगला चेंडू त्याला सन्मान द्यायचा। एक धाव मिळते भावेश पवार मोठे स्ट्राइक रोटेट करेल धावा झाल्या तब्बल 37 3 षटकामध्ये म्हणजे जवळजवळ प्रदीप 12.33 अजून 12 चेंडू बाकी आहेत स्लॉग ओव्हरचे काय म्हणाल। पवन किनी और भावेश पवार ने यहाँ पे जो विकेटों की पड़झड़ हो रही थी गोरसाई बी टीम की उसे पूरी तरह से यहाँ पे रोक के रखा है। ना केवल विकेटों की पड़झड़ रोकी है बल्कि ये रन भी काफी तेजी के साथ यहाँ पे मुकम्मल कर देखो दोनों कितना खुश है देखो भावेश पवार और बिल्कुल के अगर दशरथ दादा देखा जाए तो गेंद के मेरिट पे यहाँ पे बल्लेबाजी कर रहे हैं आणि 4000 लोक ऑनलाईन आणि प्रेक्षकांचा प्रत्यक्ष किती प्रतिसाद बघा कारण कुठेही भिवंडीची आणि वाकड्यांची मॅच असली ना गोरसाईची की नेहमी प्रेक्षक भरपूर असतात आणि कधीही टेन्शन तणावाखाली भावेश्वर कधीही नसतो। मी बऱ्याच त्यांच्या खेळ्या बघितल्या इनिंग्स बघितल्यात कधीही टेन्शन घेत नाही तणावमुक्त क्रिकेट। 3 बॉल मध्ये 3 षटकार लगवले तर बबन म्हात्रे करावेगाव यांच्या वतीने 2000चा कॅश प्राइज दिली जाईल गोरसई टीमला या बॅटर साठी। यस प्रवीण रोहिदास पाटील प्रत्येक विकेट साठी 1000 रुपये आणि विकेट हॅट्रिक 5000 रुपये। गोलंदाज असे 4थं षटक प्रगती पदावर राहुल म्हात्रेने मग त्या दिवशी अतिशय चांगली गोलंदाजी केली होती भन्नाट मारा केला होता। राहुल म्हात्रे तयार बॉलिंग मार्क षटक क्रमांक 4 प्रगती पदावर 4थ्या षटकाचा माग करताना गोलंदाज राहुल म्हात्रे आणि हा यस दमदार टायमिंग चपराक थप्पड लगावली बघा फटका बघा तुम्ही जे करारवाले बघा जरा त्यांचा आदर्श घ्या चापटी कशा माराव्यात दोन्ही बोथ साइड जशी ढोलकी वाजवतात ना दोन्ही बाजूनी। स्विच हिट कर दिया था दशरथ दादा काफी आसानी के साथ। देखिए कितनी लाजवाब बल्लेबाजी कर रहे हैं यहाँ पे भावेश पवार और पवन किनी दोनों के दरमियान अच्छी साझेदारी मैदान के बीच में पनप रही है। एक खेळतो 18 वर दुसरा खेळतो 16 वर टोटल धावा झाल्या 43 बस त्यांच्यासाठी आहे इनफ धाव संख्या आहे। त्यांनी मग काल सांगितलं त्या दिवशी की आम्हाला 40-50 भरपूर झाल्या
कारण त्यांच्याकडे बॉलिंग अटॅक जो आहे भन्नाट बघा. भावेश पवार किती खुश आहेत आज. पवन किनी 7 गेंदों में 18 रनों की अब तक पारी खेली है और भावेश पवार 5 गेंदों में 16 रनों की ताबड़तोड़ पारी खेलते हुए मैदान के बीच में. यस, राहुल मात्र तयार खेळेल. भावेश पवार डावखोरी हाताचा थरवात, विस्फोटक फलंदाज. पृथ्वी 11 घोरसई. चला हाय यस आउटसाइड ॲस्टर पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. अज्जू यांनी अजिंक्य तांडे यांनी हा लॉन्च केला संघ, म्हणून अजिंक्य तांडे फार भयंकर खुश आहेत. इस बार लेंथ को थोड़ा आगे की तरफ रखा था राहुल मात्रे जी ने और गति में परिवर्तन किया था, इसलिए थोड़ा सा चकमा खा गए यहाँ पे भावेश पवार. राहुल मात्रे के खेळेल भावेश पवार. यस पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल काऊ कॉर्नरला, मिळेल फक्त एक धाव. मिटाण आणि काऊ कॉर्नर एक धाव मिळते. संघाची धाव संख्या बघा. भावेश पवार कुठली घाई नाही, बिल्कुल इत्मीनान के साथ बल्लेबाजी कर रहे हैं, शांत दिमाग से बल्लेबाजी कर रहे हैं और अच्छी साझेदारी दोनों के दरमियान. 44 रन है कुल स्कोर. 4 विकेटों का पतन हुआ है. चौथा ओवर प्रगति पे और चौथे ओवर की अभी भी 3 गेंदे आनी शेष है. यस 4/44 आणि रतन बुवा स्पर्धेमध्ये जो चॅम्पियन संघ आहे गोरसई ग्रामीण नाही, यस ठाणे भिवंडी रायगड म्हणजे ग्रामीणच असते टीम. गट वेगळा आहे फक्त, कारण त्यांचा गट एक आहे तो 48 मतदारसंघ असतात. जो मतदारांमध्ये 48 गाव आहेत त्यांची वेगळी फायनल असते. बघा तिथलं दमदार परफॉर्मन्स केला. इथं पण ते सातत्य 30 कन्सिस्टन्सी. मिस्टर भावेश पवार आणि पवन केने. धाव संख्या 44, 4/44, 44, 4-4-4. बघा चौकांची दिलपेर. चला बॉलिंग मार्कवर तयार. राहुल मात्रे निघालेत आगामी चेंडू टाकण्यासाठी. आणि हा या शॉर्ट पे चेंडू अकोटाबाचा आक्रमण करायचं होतं, परंतु चांगलं फेस मध्ये आपलं ते फिल्डिंग फक्त मिळेल एक धाव. या षटकामध्ये बऱ्यापैकी रोखलाय स्कोर राहुल मात्रे यांनी. अजूनही मोठे बॉल बाकी आहे, तब्बल 2 बॉल बाकी आहे. 2 बॉल्स टू गो. पहिले 60-70 एक धावा असल्यानं नेहरू साईधाम नेहरू चेस करू शकतो. त्यांच्याकडे युसुफ नावाचं जे वादळ आहे. बाउंड्री लगत अनेक प्रेक्षक आहेत, त्यांना विनंती करतो की कृपया बाउंड्री पासून दूर व्हा. कोणीही बाउंड्री लगत उभे राहू नका. बॉल तुम्हाला अडू शकतो, फिल्डर येऊन तुम्हाला धडकू शकतो, त्यामुळे इजा तुम्हाला आणि खेळाडूला होईल. त्यामुळे विनंती करतो की प्लीज बाउंड्री लगत कोणीही उभे राहू नका. धन्यवाद. यस पुन्हा एकदा पुश करा. टॅप करा. चेंडू गेलाय. चांगला चेंडू तितक्या सफाईनं बघता बघा फक्त पुश केलाय. एक धाव मिळते. संघाची धाव संख्या 45 आणि राहिला शेवटचा बॉल. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम राहुल मात्रे. 4थे षटक प्रगतीपथावर. याच्यानंतर राहील जे अंतिम अखेरचं निर्वाणीचं स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर, कुटाकुटीचं षटक. प्रदीपजी आणि दिनू शेठ तांडेल पहिल्या दिवसापासून मात्र ज्यांनी पैशांची बरसात आमच्यासाठी 1000 रुपये. राकेश तांडेल 1000 रुपये. यस AKPL अग्री कोळीप्रे बराच पैसा. सर्व समालोचक असतील ते स्कोरर असतील दिनेश शेठ दिनू अत्युच्च. आणि हा यस पुन्हा एकदा आक्रमण करायचं आहे. चांगली डिलिव्हरी समर्पित केली आणि षटक क्रमांक संपले. 14 टार्गेट झालं बघा. 11.25 सव्वा टार्गेट. आणि प्रदीपजी 6 म्हणजे आतापर्यंत ठीक आहे स्कोर, तेवढे जास्त धावा नाही आहेत. चला सन्मानाकडे वळूया. आदरणीय पोलीस पाटील लीलाधर पाटील साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय. मी नरेश तांडेल साहेबांना विनंती करतो की आपलं शुभ असे आपण लीलाधर पाटील साहेबांचा सन्मान करावा. करावे गावातील पोलीस पाटील म्हणून त्यांची ओळख आहे आणि आज त्यांचा सन्मान करणं आमचं परम कर्तव्य आहे आणि त्यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. आदरणीय अतिथी मान्यवरांचा सन्मान या मंचावर केला जातोय. यस अतिशय दमदार स्पर्धा. न भूतो न भविष्यती. दमदार आयोजन. आदरणीय प्रसाद तांडेल साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. मी पुन्हा एकदा नरेश तांडेल साहेबांना विनंती करतो की प्रसाद तांडेल साहेबांचा आपण सन्मान करावा. बघा प्रदीप रवींद्र शेठ भगत नेरुळगाव आपल्याला विनंती करतो की मंचावर या. थँक्यू. चौथे ओवर में 9 रन केवल खर्च किए थे राहुल मात्रे जी ने. पहले ही गेंद के ऊपर सिक्सर खाने के बाद देखिए काफी अच्छी वापसी की है राहुल मात्रे जी ने. पिछले 5 गेंदों में उन्होंने केवल 3 रन खर्च किए. काफी बेहतरीन गेंदबाजी का यहाँ पे मुजाहरा किया है राहुल मात्रे जी ने. शेवटचं षटक घेऊन गणेश शिंदे बॉलिंग मार्कवर तयार. 11.25 आतापर्यंत गोरसई संघाला थोडंसं रोखलेलं आहे. या षटकामध्ये बघूया कशी काय गोलंदाजी फोडून काढतात.
गणेश शिंदे धनंजय Bowling ठाकूर मार्फत साहेबांचा तयार. देखील सन्मान या मंचावर केला जातोय. नरेश तांडेल साहेबांची शुभस्थित धनंजय ठाकूर साहेबांचा सन्मान. आणि हा दमदार ब्लास्ट केला. पहिलं चांगलं अतिशय अप्रतिम फटका फ्रॉम भावेश पवार. दमदार टायमिंग, नेत्रदीपक फटका, चार्मिंग, अट्रॅक्टिव्ह, डिलिशियस, ह्यूज स्ट्रोक्स. टोटल स्कोर नेऊन ठेवला तब्बल धावसंख्या झाली 50 अर्धशतक 51. 52 इथं अपडेट नाही. 4 बाद 52 52 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. केली जरा स्पीडअप करा, तुमचा अपडेट करा प्लीज. येस आता केला तो, इथं लेट होत ना. चला 4 बाद 52 52 फॉर द पहिल्या चेंडूवर आक्रमण गणेश शिंदे. बॉलिंग मार्कवर राहिलेले 5 उर्वरित 5 बॉल. आणि हा यस पुन्हा एकदा चांगलं टायमिंग. चेंडू गेला डीप एक्स्ट्रा कव्हरला. पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग, लॉंग ऑफ डिक एक्स्ट्रा कव्हर बघा मिळेल. चांगली फिल्डिंग, एक दमदार डायरेक्ट थ्रो. एक धाव मला सांगा. टोटल स्कोर झाले 53 5 3 पंजावर तिरी. 10 गेंदों में 25 रनों की पारी खेल रहे हैं यहाँ पे भावेश पवार. इससे आप अंदाजा लगा सकते हो कि कितनी बेहतरीन, वे बिल्कुल शांत दिमाग के साथ यहाँ पे बल्लेबाजी कर रहे हैं और एक अच्छी नींव रख रहे हैं अपनी टीम गोरसाई के लिए. आणि पवन केला देखील क्रॉस करून गेलाय. भावेश पवार जे नाव क्रिकेट मधलं फार मोठा ESPN ब्रँड. बॉलिंग मार्क तयार, 5000 लोक ऑनलाईन. आणि हा येस पुन्हा करण्याचा प्रयत्न. पुन्हा अप्रतिम डिलिव्हरी, जबरदस्त कम बॅक, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, जबरदस्त व्हरायटीज फ्रॉम गणेश शिंदे. राहिले 3 बॉल. संघाचा टोटल स्कोर झाला 4 बाद 53 53 फॉर लॉस ऑफ 4 विकेट्स. दशरथ दादा, मैं यहाँ पे नेहरू 11 टीम के गेंदबाजों की निश्चित रूप से प्रशंसा करना चाहूंगा. बिल्कुल अनुशासन के साथ उन्होंने गेंदबाजी की है और गोरसाई जैसे एक तगड़ी टीम को बिल्कुल यहाँ पे अनुशासित गेंदबाजी करके बिल्कुल एक अच्छे स्कोर की तरफ जाने से रोका है. आणि यस लॉप केला चेंडू. पुन्हा एकदा दमदार रवींद्र शेठ भगत, गणेश शेठ भगत यांचे बंधूजी आणि विनंती कृपया स्टेजवर या प्लीज. रवींद्र शेठ भगत फ्रॉम नेरुळगाव. दमदार व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व. रवींद्र शेठ भगत कुठे असाल तर आपला विनंती कृपया स्टेजवर या आणि आपलं आसन ग्रहण करा प्लीज. आणि हा आलाय अजून एक उत्तुंग षटकार. धाव संख्या झाली 59 59. जर 70 मात्र क्रॉस केलं तर नक्कीच साईदाम नेरुल संघाला या धावत जड जातील. करण्याचा बॉलिंग अटॅक बघूया. पवन केने बॅटिंग ऑन 25 आणि भावेश पवार म्हणजे दोघांच्या 25 25. पवन केनी ने 11 गेंदों में 25 रन मुकम्मल किए और भावेश पवार जी ने 10 गेंदों में 25 रन. येस म्हणजे 250 स्ट्राइक रेट. चला राहिले 2 बॉल फ्रॉम गणेश शिंदे. 2 बॉल्स टू गो. शेवटचा कोटा, शेवटचं षटक प्रगती पदावर. दुसरी सेमीफायनल आमदार खासदार बाल्यामाव चषक 2025 हे दमदार आयोजन. या स्पर्धेचा थाटमाट तुम्ही बघितला. बाल्यामामा 20% राजकारण, 80% समाजकारण. कारण बाल्यामामाकडे जो कोण माणूस जातो ना, राजकीय चपला बाजूला ठेवून जाते. भावेश पवार जी का बल्ला देखिए किस तरीके से चमक रहा है. आणि हा एक पुन्हा लॉट करायचा बंधू पाहिजे तसे. चेंडू गेलाय काऊ कॉर्नरला मिळेल एक धाव आणि संघाची धाव संख्या झाली 60 म्हणजे जवळ धाव आले 12 पंचे 60. अजून एक बॉल बाकी आहे. 1 बॉल टू गो. लास्ट डिलिव्हरी. अंतिम चेंडू तयार. मिस्टर गणेश शिंदे. काय भन्नाट आयोजन. प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद. तब्बल 5000च्या वरती ऑनलाईन जोडलेत. अतिशय नामवंत स्पर्धा. तर स्पर्धा नाही, हे झाले ब्रँड. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली स्पर्धा बाल्यामामा चषक. आणि हा पुन्हा खोदून काढलाय. चेंडू गेलाय. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग मिळते. फक्त 2 धावा आणि हा डाव संपलाय. पुन्हा एकदा तिसरी धाव. काय बघा रनिंग बिटवीन द विकेट बघा. इसे कहते हैं व्यावसायिक क्रिकेट, व्यावसायिक दृष्टिकोन. लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट दोनों खिलाड़ियों के दरमियान. और इस तरीके से यहाँ पे 5 ओवरों की समाप्ति हुई है और गोरसाई टीम का कुल स्कोर है 4 विकेटों के पतन के बाद 63 रन और 64 रनों का लक्ष्य रखा है नेहरू 11 टीम के सामने गोरसाई टीम ने. तो देखते हैं यहाँ पे नेहरू की टीम लक्ष्य का पीछा किस तरह से करती है. जिस तरीके से दशरथ दादा पाटिल यहाँ पे लगातार बात छेड़ रहे हैं कि काफी सक्षम बॉलिंग लाइनअप है अगर देखा जाए तो गोरसाई टीम का.
चला 64 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी नेरूळ संघाला मध्ये कंबार कसावे लागेल, शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. ठीक, ते हॅलोजन खाली माणसं बसलेत त्या टॉवर खाली, त्यांना विनंती करतो की तिकडे करंट लागू शकतो आणि तुम्ही तिथून उठा, कारण की त्या पोल खाली तुम्ही बसू नका ही विनंती करतोय, कारण की तिकडे कनेक्शन्स आहेत लाईट कनेक्शन, त्यामुळे तुम्हाला करंट लागू शकतो. त्यामुळेच विनंती करतोय की कृपया त्या टॉवर खाली कोणी बसू नका, हॅलोजनच्या समोर कोणी बसू नका. धन्यवाद. जब भी टेनिस जतीन तांडेल यांचा सन्मान केला जातोय. मी संदीप तांडेल यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा. जतीन तांडेल साहेबांचा सन्मान केला जातोय. मी संदीप तांडेल यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते. बघा, भिवंडी तालुक्यामध्ये एक नामवंत स्कोर विकास मुकादमचे कट्टर समर्थक पायेगावचे 40 प्ले लेजेंड खेळलो ही स्पर्धा ऑनलाईन बघतायत, त्यांनी स्पर्धेची शुभेच्छा दिल्यात. दमदार आयोजन विकासजी मुकादम फ्रॉम पायेगाव. संदेश ठाकूर नेरुळगाव आपल्याला विनंती करतो की आपण मंचावर या. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. संदेश ठाकूर नेरुळगाव आपलं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. आपण पाहताय खासदार चषक 2025 हा 16 सेमीफायनल क्रमांक 2 रंगली जाते. एकीकडे पृथ्वी 11 गोरसई ब त्यांच्या विरोधामध्ये नेरुळ 11 नेरुळ. पहिला डाव इथे संपलाय. पृथ्वी 11 गोरसई टीम बॅटिंग करत असताना तब्बल 62 धावा उभारल्या आणि त्याचा पाठला करण्यासाठी आता नेरुळ 11 नेरुळ टीमची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. धन्यवाद. नेरुळ संघाला जबरदस्त ऑफर आहे. अक्षय पाटील आणि माझे नगरसेवक सन्मान्य कार्यसम्राट गिरीश खन्ना मध्ये तसेच प्रवीण रोहिदास पाटील यांच्यातर्फे प्रत्येक षटकाला 1000 रुपये कॅश प्राइज आणि षटकारांची तिकडी मारलीत तर तुम्हाला मिळतील तब्बल 5000 कॅश प्राइज. कारण हॅट्रिक ही षटकारांची नसते, हॅट्रिक फक्त विकेटची असते. येस, 3000 रुपये. अक्षय पाटील, अक्षय काळे त्या दिवशी पण असेच होते, स्पॉन्सर होते ना अक्षय काळे. यस, विश्वास घरत याच्यासाठी. पीटीसी के कैमरामैन देखिए यहाँ पे दर्शकों के ऊपर उन्होंने कैमरा लगाया है और देखिए जहां पे नजर जाएगी वहां पे दर्शक और दर्शक दिखाई दे रहे. खासदार चषक 2025 आप देख रहे हो और हमसे जुड़े हुए पीटीसी के माध्यम से जितने भी दर्शक आज हमसे जुड़े हुए उन सभी का मैं हार्दिक 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 स्वागत करता हूं. आदरणीय बाया मामा इनके गौरव में ये क्रिकेट प्रतियोगिता यहाँ पे खेली जा रही है. गणपत शेठ तांडेल ये मैदान करावे गांव का नवी मुंबई का. और क्या लाजवाब क्रिकेट प्रतियोगिता का आयोजन. यहाँ पे जितनी भी प्रशंसा आयोजकों की जाए उतनी कम है. दशरथ दादा. तर गिरीश मात्र यांच्याकडून 1000 रुपये, अक्षय पाटील 1000 रुपये आणि शेखर भोपे चंद्रशेखर भोपे 1000 रुपये आणि 5000 षटकारांची तिकडी. तर बाबूशेठ मात्र यांच्यातर्फे प्रत्येक षटकार 1000 रुपये. 10,000 म्हणजे बघा एका षटकाराची किंमत तब्बल 5000 रुपये आहे. नेरुळकर तुम्हाला हा शेवटचा चान्स आहे. अशी पुन्हा नामी कधी संधी येणार नाही. तिघांकडून प्रत्येक षटकाला 1000 रुपये. ठिकाणकडून. अच्छा अच्छा. आणि प्रत्येक पोरला आणि चौकाराठी 500 रुपये. चला 64 धावांची गरज. पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. सिद्धेश कडू दमदार फलंदाज आणि अर्पित मात्रे अशी विश्वसनीय जोडी. सलामीची आरंभीची प्रारंभीची पूर्वादाची पहिला जोडा मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण सक्रिय जोडी बिनीची जोडी. तर प्रवीण पाटील प्रत्यक्ष 1000 रुपये. जास्त वेळ आम्ही अनाउन्समेंट करणार नाही प्लीज, कारण आम्हाला कॉमेंट करणं डिस्टर्ब होतं. प्लीज तुमच्या अनाउन्समेंट मध्ये एकदाच होईल, बरोबर की नाही. चला पोलिंग मार्क होता या संघाच्या वतीनं. पहिले षटक प्रगती बघा तेज तर्रार. हो पहिला चेंडू ये देखो दांडी गोल झाली. ही खासियत है गुरसे वाली प्रगति. काय म्हणाल. बिल्कुल काफी तेज गति की गेंद थी, कुछ भी समझ नहीं पाए यहाँ पे सिद्धू कड़ू और गेंद जाके डंडे से टकराई और साफ साफ बोल्ड होके वापस हताश और निराश होके लौट रहे हैं यहाँ पे सिद्धू कड़ू. इस तरीके से पहला झटका पहुंचा है नेरुल 11 टीम को. लक्ष्य है 64 रनों का. जीत है 64 रनों की. अगर फाइनल में इस प्रतियोगिता के खेलना है तो 64 रन यहां पे मुकम्मल करने होंगे नेरुल 11 के टीम को.
दर राकेश त्याने तुम्हाला दुसरा एक माईक देतो, तुम्हाला तिकडे बोला प्लीज. तर पहिला धक्का, पहिला हादरा, खराब सुरुवात, डळमलीत विकृत सुरुवात. साईदाम नेहरू संघाचा पहिला गडी गारत, पहिल्या विकेटचा काढता पाय, प्रथम विकेट स्वाहा. पहिल्या विकेटचा एन्काउंटर मिस्टर सिद्धू कडू. बॅक टू द डगआउट, वन डाऊनचा फलंदाज सिद्धेश कडू यांची एक्झिट, वन डाऊनची एंट्री. आणि नवीन फलंदाज जाईल राहुल म्हात्रे, विस्फोटक फलंदाज. कमी तिथे आम्ही संकट मोचक साईदाम नेहरू संघाचा. 64 धावांची गरज असताना बॉलिंग अटॅक कसा करावा बघा पवन केने. आणि खरं म्हणजे पवन केने हा मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये आहे. परेश ठाकूर होता पण त्यांचा संघ दुर्दैवानं पराभूत झाला. हो येस, अप्रतिम डिलिव्हरी, पुन्हा एकदा भन्नाट चेंडू वेगाने निघून गेला, जोरदार अपेल, कॉट बिहाइंड. परंतु पंच मात्र समाधान नाहीत. नेहरू संघ जर जिंकला तर विक्रम ठाकूर तब्बल 10,000चे कॅश प्राइज. बघा नेरूळ गावाले सगळे आलेत घराला टाळी ठोकून, अख्खा गाव समर्थन करण्यासाठी. कर क्रिकेट आहे. बाया हाथ से संजय दिना पाटील साहेबांचं शुभ आगमन या व्यासपीठावर आपण पाहू शकाल. आपल्या आगरी कोली समाजाचा बुलंद आवाज त्या संसदेमध्ये गंजला मी म्हणेन. आणि खऱ्या अर्थाने आपल्या समाजाच्या विकासाकरता सतत कार्यरत असणारे मुंबई ईशान्य मतदारसंघाचे सन्माननीय खासदार संजय दिना पाटील साहेबांचं काही क्षणामध्ये या ठिकाणी आगमन होणार आहे. धन्यवाद सर. ईशान्य मुंबई समाज पुन्हा आगरी समाजाचा गवगवा संजय दिना पाटील यांचं आगमन होईल. ज्यावेळी चिरल्याच्या नाईट असायच्या त्यावेळी नक्कीच त्यांचं एंट्री असायचीच. चला तुमची स्क्रीन गेली बघा. आणि हा एक पुन्हा चांगला टायमिंग, प्रॉपर स्ट्रोक. आणि हा पहिला दमदार टायमिंग, नेत्र दीपक. आणि 3,000 रुपयाचे कॅश प्राइज. पहिला षटकार, दमदार टायमिंग मिस्टर राहुल म्हात्रे. राहुल म्हात्रे हा बाहुबली आहे, संकट मोचक आहे. साईदाम नेहरू संघाचा पहिला षटकार. विकेट हॅट्रिक करता रोख रुपये 2,000 जयेश तांडेल काका यांच्याकडनं. तर धनाजी ठाकूर यांच्यातर्फे 1,000 रुपयाचे कॅश प्राइज. आज नेहरूगावात बरीच मंडळी आहे, नामवंत मंडळी. राजकीय क्षेत्र असू द्या, सामाजिक असू द्या, आध्यात्मिक असू द्या. पुण्याचा चांगला टायमिंग, प्रॉपर स्ट्रोक. आणि मिळते म्हणते 4 धावा. चांगलं टायमिंग, पहिला षटकार. नंतर मात्र चौकार. देव आहे, धरणीत आहे, धुंद फुंद बेधुंद बॅटिंग फ्रॉम राहुल म्हात्रे इज ऑन फायर. फोर्स केल्या चेंडूला, धावा कुठल्या तब्बल 10 धावा. दशरथ दादा पहली गेंद को उन्होंने लॉफ्ट कर दिया था, गेंद वाइडिश लॉन्ग ऑफ के ऊपर से चली गई. अब इस गेंद के ऊपर देखिए पवन किनी के बघा 2 येथे 5,000 जमा झाली तब्बल. राहुल म्हात्रे यांची कमाई. आणि हा पुन्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल. आणि हा आणखीन एक चौका, दमदार बॅटिंग. राहुल म्हात्रे नाव दे का ना ताव दे का, पवन केनेवर याच्यावर केलेलं आक्रमण, हल्ला केलाय. राहुल म्हात्रे ऑन फायर. धावसंख्या झाली 14 वर. बघा चांगला स्टार्ट आहे नेहरू संघाचा. 64 धावा. बघूया, नथिंग एनी टार्गेट इम्पॉसिबल इन क्रिकेट. कोई भी रन जीत की गारंटी नहीं देता है क्रिकेट में. क्या ताबड़तोड़ बल्लेबाजी कर रहे हैं यहाँ पे राहुल म्हात्रे, जितनी भी उनकी प्रशंसा की जाए उतनी कम है. पहली गेंद को उन्होंने वाइडिश लॉन्ग ऑफ के ऊपर से तान दिया था 6 रनों के लिए, और उसके बाद कवर बाउंड्री की तरफ एक गेंद को गैप में सहला दिया, और उसके बाद फिर से वाइडिश लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के बाहर बंदूक की गोली की तरह निकल गई थी गेंद. तेज आउटफील्ड है स्वर्गीय गणपत शेठ तांडेल. ये मैदान काफी बेहतरीन और लाजवाब मैदान, करावे गांव नवी मुंबई का ये मैदान. क्या बेहतरीन क्रिकेट का नजारा. मैदान के बीच में रात की लिबलिबाती हुई रोशनी, चारों तरफ जहां पे भी नजर जा रही है वहां पे दर्शक और दर्शक दिखाई दे रहे. जरा पहिलं षटक संपुष्टात. पहिल्या षटकात धावा कुठल्या तब्बल 14 धावांची बहारदार इनिंग साकारणार मिस्टर राहुल म्हात्रे. नवीन गोलंदाज व्यक्ती पहिला आणि मिस्टर भावेश पवार आणखीन एक धोकादायक गोलंदाज.
पवन केने 14 धावा मोडल्या चांगले पहिल्या चेंडूवर आणि हा यश पुन्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न चेंडू जाईल आणि हा दमदार टायमिंग 4 धावांसाठी मिडविकेटला चेंडू फरार झाला. नेत्रदीप फटका बॅट्समन अर्पित म्हात्रे इज ऑन ऑल्सो फायर. तरबूजा को देखकर खरबूजा रंग बदल रहा है. देखिए अर्पित म्हात्रे जी ने मिड विकेट बाउंड लाइन के बाहर गेंद को खेला था. एक बाउंस के बाद खाली क्षेत्र में गेंद को यहां पे पुल स्ट्रोक मारा था और इस तरीके से गेंद बाउंड लाइन के पार चली गई 4 रनों के लिए. यस टोटस को 18 वर दमदार बॅटिंग. अशी जर बॅटिंग केली ना धावा चेसेबल होतील. हो यस पुन्हा एकदा कमबॅक. ही 22 बॉलची खासियत आहे. पहिल्यांदा दिला आवळा नंतर कोहळा. दमदार चेंडू अप्रतिम दिली आउटसाइड द ऑफ स्टंप. अचूक टप्पा भेदकता दहाकता असा हा जबरदस्त परिपाक मिस्टर भावेश पवार. बॉलिंग मार्ग तैयार. डाकुरी आता भन्नाट गोलंदाज. इस बार लेंथ गेंद थी और पूरी तरह से चकमा खा गए गेंद के गति से बल्लेबाज. लाजवाब गेंदबाजी कर रहे भावेश पवार और इसी के लिए ये खिलाड़ी जाने जाते हैं. लेफ्टा महोदय विकेट शॉट पिच नकुट टप्प्याला पुन्हा एकदा चेंडू जाईल लॉंग ऑनला आणि ह्या जबरदस्त ऑन ड्राइव 4 धावांसाठी शॉट सिलेक्शन जबरदस्त है. पृथ्वीचर काय म्हणाल. इस बार गति में परिवर्तन किया था दशरथ दादा भावेश पवार जी ने और पहले से ही भाप लिया था बल्लेबाज ने और क्या लाजवाब ऑन ड्राइव खेला है और गेंद बंदूक की गोली की तरह निकलती हुई चली गई लॉन्ग ऑन बाउंड लाइन के बाहर 4 रनों के लिए. टोटल स्कोर इज 22. एक बाद 22. दमदार बॅटिंग. एकीकडे राहुल म्हात्रे त्याच्यानंतर अर्पित म्हात्रे बंधूंची जोडी. नेरूळ संघाला तारेल का उत्तर मिळेल आणि हा यश पुन्हा आक्रमण करायचा चेंडू झाला मिडॉनला. पुन्हा चांगलं फिल्डिंग. कुठल्या प्रकारचे धाव नाही. भावेश पवार. दर्शक दादा पावर प्ले का दूसरा ओवर फेंका जा रहा है और यहाँ पे नेरुल 11 के बल्लेबाजों ने मन बना लिया है कि पावर प्ले के ओवरों में ज्यादा से ज्यादा रन यहाँ पे मुकम्मल की जाए. आणि हा यश पुन्हा चेंडू खोदून काढलाय. आणखीन एक दाखवायचा टायमिंग चेंडू लॉंग ऑनला परंतु सीमा रेषेलगत मात्र अफलातून फिल्डिंग. 2 धावा मिळतील. संघाचा टोटल होत 30 वर 24. एक बाद 24. दूसरा ओवर पावर प्ले का प्रगति पे भावेश पवार गेंदबाजी कर रहे हैं. अभी प्रदीप बिचारे जरी एक विकेट गेली नंतर मात्र अच्छी साझेदारी इक्वेशन आस्किंग रन रेट तो मात्र राखून ठेवलेला आहे. आणि हा यश आक्रमक स्ट्रोक चेंडू हवेमध्ये असे लॉप केलाय. उत्तुंग फट टीवी स्क्रीन पे या फिर स्मार्टफोन पे दिखाई दे रहा है किस तरीके से गेंद हवा में चली गई और लॉन्ग ऑन के क्षेत्ररक्षक ने कोई गलती नहीं की और इस तरीके से ये दूसरे विकेट का पतन हुआ है नेरुल 11 टीम का. या दरम्यान वाशी गावचे महेश पाटील साहेब या ठिकाणी व्यासपीठावर स्थानापन्न आहेत. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत असेल. काही क्षणांमध्ये मुंबई ईशान्य मतदारसंघाचे दमदार खासदार संजय दिना पाटील साहेब यांचं शुभ आगमन होताना आपण पाहताय. मेंबर ऑफ पार्लिमेंट 18व्या लोकसभेचे सदस्य आहेत आणि आपल्या आगरी कोली समाजाचा आवाज त्या नवीन संसदेमध्ये घुमला आणि खऱ्या अर्थाने या आगरी कोली समाजाबद्दल आणि महाराष्ट्राच्या विविध प्रश्नांबद्दल विविध वेळा अनेक वेळा प्रश्न मंजुषा मांडण्याचं कार्य आणि ते सोडवण्याचं काम आदरणीय खासदार संजय दिना पाटील साहेब यांच्या माध्यमातून होताना आपण पाहताय त्या लोकसभेमध्ये. धन्यवाद राणे. आणि जर कुठलेही फलंदाजांना सरळ 3 षटकार मारले तर धनाजी ठाकूर यांच्यातर्फे तब्बल मिळतील 5000 रुपये कॅश प्राइज. बघा नेरूळ संघासाठी किती पैसा लावलाय. यस या दरम्यान मॅच ऑन आहे. यस किशोर मुकादम आणि हा शॉट पे चेंडू पुन्हा एकदा चेंडू जाईल नो मॅन्स लँड मध्ये. थोडेसे फंबलिंग झाले. 2 धावा मिळतील. संघाचा टोटल स्कोर झाले तब्बल 26. 2 बाद 26. प्रदीप विचारे बघा या षटकामध्ये तीसरा षटक प्रगति मत अटैक करावा लागेल. धावा बऱ्याच चेस करायचे काय म्हणाल. बिल्कुल मैं दाद देना चाहूंगा यहाँ पे नेरुल के दोनों बैटल की क्या लाजवाब बल्लेबाजी कर रहे. बाया से ओवर द विकेट इस मरतबा ये गेंद
हालांकि भावेश पवार के गोदी में आके गेंद लगी थी, लेकिन उनके कदमों से लगने के बाद गेंद शॉर्ट फाइन लेग रीजन में गई थी। आणि प्रदीप अजून एक ऑफर आहे, नेरूळ संघाने जर हा सामना फायनल मध्ये गेला तर नेरूळ 40+ यांच्या तर्फे तब्बल 8,000 म्हणजे मालामाल होतील। फक्त संघ फायनल मध्ये पोहोचवायचे आहेत, तिथं काही परिणाम होऊ द्या, पण फायनल मध्ये गेला पाहिजे ही नेरूळकरांची इच्छा आहे। नेहरू की टीम अच्छा लक्ष्य का पीछा कर रही है, इसमें कोई संदेह नहीं है। इस बार आणि हा यस पुन्हा एकदा आणि हा झेल झाला ड्रॉप, असे झेल शक्यतो मिळत नाहीत। पुन्हा एकदा आटोकाट प्रयत्न केला, सचिन दांडेल यांच्याकडून गोरसई संघासाठी एक नामवंत जबरदस्त ऑफर आहे, विकेट हॅट्रिक 5000। चेक याच दरम्यान कुमारी राजोल संजय पाटील म्हणजे संजय दिना पाटील साहेबांची कन्या या ठिकाणी काही क्षणांमध्ये तिचं शुभागमन या ठिकाणी होणार आहे। तसेच संजय दिना पाटील साहेबांचं देखील शुभागमन काही क्षणांमध्ये आणि खऱ्या अर्थाने या व्यासपीठावर हे मान्यवर व्यक्तिमत्व आपण पाहू शकाल। धन्यवाद। ओर टू कॉम्बॉक्स दरम्यान पृथ्वी 11 गोरसई अजिंक्य तांडेल याने हा संघ पुरस्कृत केलाय। साईदाम नेरुळगाव आज गच्ची गँग कशी थंड आहे मला समजत नाही। हो यस पुन्हा दाड अप्रतिम डिलिव्हरी, भन्नाट चेंडू बघा, प्रदीप विचारे वेग बघा, गती बघा, मती बघा, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, अप्रतिम डिलिव्हरी, मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग। यस याच दरम्यान रमेश दादा तांडेल आणि किरण दादा पाटील यांच्याकडनं समालोचक दशरथ पाटील, समालोचक राकेश तांडेल, गुणलेखक आणि जमाल यांच्याकरता 1000 रुपये अजून एक तुमची ओटी भरलेले। यस धन्यवाद, मंडळ आभारी आहे। आणि फलंदाज युसुफ, तगड़ा फलंदाज, रगड़ा फलंदाज, और काफी बड़ी चोट पहुंचाई है यहाँ पे। यूसुफ जैसे मंजे हुए बल्लेबाज आउट होके वापस जा रहे हैं अपने डगआउट की तरफ, और यहाँ पे सफलता आखिरकार प्राप्त किए गेंदबाज यूसुफ किशोर मुकादम ने एक सफलता प्राप्त की है और जिसकी जरूरत थी गोरसई टीम को। चला बॉलिंग मार्क तयार, षटक क्रमांक 3 प्रगती पथावर। आता माझा संदेश आपले मात्र जरा आम्हाला बॉल आणि धावा सांगा प्लीज। 2/27 27 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स। विश्वास प्रत्येकाकडे 1000 रुपयाचे कॅश प्राइज, अर्चम बॉबी आणि अप्रतिम डिलिव्हरी, बॉल राहिले तब्बल 12 आणि जिंकण्यासाठी पाहिजे 37 म्हणजे 8.5 धावांचे इक्वेशन। जर अर्चम बोबी प्लीज, रोहित बोबी यांचे पिताश्री अर्चम बोबी, त्याने विनंती 1 रुपये स्टेजवर या प्लीज। हे सर नेरुळवाले सर्व देव पाणी ठेवले, झोटिंग देवाचा, बामन देवाचा धावा करतायत। चेक या दरम्यान आपण पाहू शकाल ज्या क्षणाची आपण सर्व आतुरतेने वाट पाहत होतात, आदरणीय मेंबर ऑफ पार्लिमेंट मुंबई ईशान्य मतदारसंघाचे सन्माननीय खासदार संजय दिना पाटील साहेबांचं शुभागमन, हा गाड्यांचा ताफा आपण पाहू शकाल। आणि हे मान्यवर व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने आपल्या आगरी कोली समाजाचे सुपुत्र आणि मुंबई शहरासारख्या परिसरामध्ये स्थायिक झाल्यानंतर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये या आपल्या देशाच्या जडणघडणीमध्ये एक प्रकारे या लोकसभेच्या पटलावर आगरी समाजाचा बुलंद आवाज आणि खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल त्यांची कन्या देखील या ठिकाणी उपस्थित आहे। यस कुमारी रुजल संजय दिना पाटील या कन्येचं खासदार साहेबांची कन्या आहे आणि थोड्याच वेळात आदरणीय संजय दिना पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। राजुल कुमारी राजुल संजय पाटील खासदार साहेबांची ही कन्या आणि खऱ्या अर्थाने आपण पाहताय त्यांची शुभ उपस्थिती या व्यासपीठावर आणि काही क्षणांमध्ये आदरणीय सर्वांचेच लाडकं व्यक्तिमत्व
आदरणीय खासदार संजय दिना पाटील साहेबांचं शुभ आगमन आणि त्यांची शुभ उपस्थिती या व्यासपीठावर पाहू शकाल. ओ टू कॉम्बॉक्स. यस, धन्यवाद. हो यस, पुन्हा एकदा भेदक मारा, बॉलिंग मार्क तयार भावेश पवार. षटक क्रमांक दुसरा आपल्या ठेवणीतलं आणि वैयक्तिक दुसरं संघाच्या वतीने 4थं षटक. 12 मध्ये 37 धावांची गरज. 12 balls to go, रिक्वायर्ड 37 रन्स. आणि हा यस पुन्हा एकदा लॉब केला, चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा. हो हो, ग्रेट कॅच, व्हॉट अ मॅग्निफिशंट कॅच. आणि विकेट जाईल तब्बल 34. बॉल राहिले 11, 37 धावा. विश्वासघरात बॅटिंग करता आलेले आहेत आणि लगातार जर 2 षटकार मारले तर रमेश पाटील करावीगाव यांच्या वतीनं कॅश पारितोषिक 1000 रुपये. नेरुळ गावचे सामाजिक कार्यकर्ते रवींद्र शेठ भगत यांना विनंती असेल आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या. विनंती असेल, FCG ग्रुपचे आमचे मेंबर आहेत रवींद्र शेठ भगत यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या. यस, नवीन बॅट्समन जाईल विश्वास घरत यांनी साईदान ग्रुपचे आमचे स्वप्नील पाटील, चंदेश ठाकूर यांना देखील विनंती असेल आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर आहे. मॅच ऑन आहे. नेरुळ गावाचं आपण संघर्षमय क्रिकेट पाहत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. यस, 4 बॉल 27, 11 मध्ये 37. अतिशय भेदक मारा. हो यस, फ्लॅट डिलिव्हरी आणि 1 बाउन्स. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. पुन्हा एकदा चांगला चेंडू. बघा कसा पिचिंग झाला, टेक ऑफ झाला चेंडू. ही भावेश पवारची खासियत आहे. दमदार गोलंदाजी, अचूक टप्पा, नियंत्रित गोलंदाजी. राहिले 10 बॉल, पाहिजे धावा 37, 3.70 असं इक्वेशन असेल. आणखीन एक डॉट बॉल. आणि बघा प्रेक्षकांना किती प्रचंड प्रतिसाद आणि ऑनलाईन तब्बल ही स्पर्धा. मग अशी 5000 होते, आता किती 6 केस किती 5656 5600 ऑनलाईन जोडलेले आहेत. हो येस, आउटसाइड द स्टंप. जे ऑनलाईन जोडतो त्यांना विनंती करतो प्लीज हे चॅनल सबस्क्राईब करा प्लीज. PTC बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि लास्टचा जर चेंडू बघूया म्हणजे निर्धाव षटक मेडनवर भावेश पवार. आणि पहिली मेडनवर होईल या स्पर्धेमध्ये, प्रतियोगितेमधील भावेश पवार. काय दमदार गोलंदाजी केली. प्रतिस्पर्धी संघात अक्षरशः कंबरड मोडलेला आहे. संघ गेला बागपड, संघ उतरणीला झालेले दमचाक, पिछे हात, शरणागती, माघार, बॉलिंग मार्क तयार. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम भावेश पवार. 4थं षटक प्रगतीपथावर. आणि हा आणखीन एक ब्रह्मास्त्र. आणि हे पहिलं जर टाळ्या वाजा प्लीज. खास ISPL ब्रँड मिस्टर भावेश पवार. काय गोलंदाजी आहे, भन्नाट मारा, निर्धाव षटक. आणि 6 मध्ये पाहिजे तब्बल पृथ्वी 11 गोरसई, अजिंक्य तांडेले यांनी पुरस्कृत केलेला हा दमदार संघ. त्याच दरम्यान आदरणीय राजोलताई संजय दिना पाटील मॅडम यांचं आगमन झालंय. एक महिला असून देखील समाज कार्यामध्ये अगदी आपल्या वारसा आहे जो परिवाराचा, तो वारसा आता पुढे चालवत असताना महिलांनी खऱ्या अर्थानं समाज कार्यात येणं गरजेचं आहे. पण अशा राजोलताई यांना पाहिलं तर खऱ्या अर्थानं प्रत्येक महिलाला एक प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व आहे. आणि आज त्यांची उपस्थिती देखील तितकीच महत्वाची आहे. खासदार चषक या 2025 या सोहळ्याच्या निमित्तानं राजोलताई यांचं हार्दिक स्वागत केलं जातं. आणि थोड्याच वेळात आदरणीय संजय दिना पाटील साहेबांचं देखील आगमन होईल. आपण जर पाहिलं तर उत्तर पूर्व मुंबई सन्माननीय लोकसभा खासदार संजय दिना पाटील साहेबांचं देखील थोड्याच वेळात आगमन होणार आहे. त्या दरम्यान राजोलताईंचं देखील सहर्ष स्वागत केलं जाते. और टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद. गोरशी संघटने शुभेच्छा ऑनलाईन ज्ञानेश्वर यांच्याकडून धन्यवाद देतो. आपण ही मॅच ऑनलाईन बघत आहात. शेवटचं निर्णायक षटक आणि सुरेश केने आलाय. 6 मध्ये 37 धावांची गरज. 6 जरी षटकार मारले तरी नेरुळ संघ लक्ष्यापर्यंत पोहोचू शकत नाही. पहिला चेंडू पुन्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न पण तो हवा मात्र निघून गेल्या. चेंडूला बॅकवर्स कॉलेजला ट्रॅव्हल होईल. 1 धाव मिळते. राहिले 5 बॉल, धावा पाहिजे 36. अतिशय कठीण आव्हान, मुश्किल, अशक्य प्राय, अवघड, अवजड, डोईदड आव्हान, दुर्मिळ, दुर्लभ, अशक्य प्रायवान. निघालेत बॉलिंग मार्क तयार. पहिला चेंडू डॉट बॉल 37 पाहिजे ना 5 मध्ये 4 मध्ये. आणि हा येस पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी आउटसाइड द स्टंप. म्हणजे हे देखील षटक
मेडनच्या मार्गावर आहे. पहिले षटक फेकला भावेश पवार, सामन्याचं चित्र काही आहे पण साईदाम नेरुल न साईदाम नेरुल त्यांचा हा प्रचंड आणि टक्कर दिली. मात्र न सामन्याचा निकाल आणि नवी मुंबईत पहिला दादा संघ आहे. नेरुल भले सामन्याचा निकाल काही लागो परंतु त्यांचं मत जबरदस्त प्रदान कर एवढ्या मोठ्या संघाला टक्कर दिली. आणि नवी मुंबईत एकमेव टीम आहे साईदाम नेरुल. जरा टाळ्या वाजवा प्लीज नेरुल गावासाठी वाजवा, कारण पहिला क्वालिफायर संघ झाला होता सेमीफायनल मध्ये आणि हा स्टेप आउट झालाय. पुन्हा चेंडू जाईल. एक धावामध्ये वैदेश मिडविकेट लॉंगॉन यांच्यामधून. दशरथ पाटील सर, इथे 32 संघ खेळ, 32 संघांपैकी उर्वरित 3 संघ आहेत. पण सगळ्यात जास्त जर समर्थन कुठल्या टीमला असेल, कुठल्या गावाने केलं असेल, त्याचं नाव आहे टीम नेरुळ. या नेरुळच्या समर्थकांसाठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आज नेरुळ गावातील प्रत्येक व्यक्ती या मैदानामध्ये आहेत. आणि अशा संघाचं कौतुक आणि अशा संघाला जे पाठीराखे आहेत त्या पाठीराखाचा देखील मी मनपूर्वक आभार मानतोय. हा संघ सध्याच्या घडीला खूप चांगला परफॉर्मन्स करतोय. त्याचं कारण आहे सगळे समर्थक. या समर्थकांना सल्यूट असेल. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक प्रेक्षक आज आमच्या सोबत जोडले, त्या सर्वांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. तर या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. स्पर्धेच्या माध्यमातून बघा, लक्षात घ्या, यानंतर फायनलचा सामना आहे तो म्हणजेच बामणडोंगरी वर्सेस पृथ्वी 11 गोरसई ब. 4 ओव्हरचा सामना असेल. टॉस करण्यासाठी मी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय आणि रजोल ताई यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आज आदरणीय सन्माननीय खासदार संजय दिना पाटील साहेबांच्या ज्या कन्या आहेत रजोल ताई पाटील उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते केलं जाईल टॉस. दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत तेजस म्हात्रे आणि गोरसई ब संघाचा कॅप्टन संदेश केणी आमच्या सोबत आहेत. संदेश वेलकम. आणि चला टॉस साठी दोन्ही टीम कॅप्टन येतील. बघा विघ्नेश, रतनभाऊ मध्ये जेव्हा 2 संघ आले होते आमने सामने फायनल साठी, तीच पुनरावृत्ती या रत्नांबा स्पर्धेची आठवण व्हायला लागली. बामणडोंगरी रजोल ताई यांच्या शुभ हस्ते केलं जाईल टॉस आणि कॉल करतील